माझ्या बापाला सांगा जाय मी कॉलेजला चालले आणि पोरा संग हिला जाय तोंड बांधून. तुला तो कोड्याचा मार भेटणार आहे. ईशो बोले काका मला नरकात नका पाठवू. नरकातल्या गर्मीनं मी काळी पडीन. अव जिपरे सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि इथं माणसं नाहीये आत्मा आहे सगळ्या. त्याच्यामुळे तुला इथं काळा कुत्र बी विचारत नाही. पण मी लय पुण्य करेल. काय पुण्य करेल तो? मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय. देव कर्म पाहतो व्हॉट्सअप स्टेटस नाही. मी आज दुसरं बी पुण्य करेल. काय? मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घाल जाय. म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय. म्हणजे एकाचा जीव घ्या जाय आणि एकाचं पोट भरा जाय. वा रे वा घुटण्यात मेंदू. तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन मध्ये टाकायला लावतो. मला एवढ्या वारची ना माफ करा. रडून काही फायदा नाही. आम्ही माणसानी माफ कराल. चला पुढचं कोण आहे? मी. कशाने मेले तुम्ही? जास्त दारू पिलती म्हणून फुफ्फुस खराब झालतं. तुम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. अरे पण तो आता लय पाप करेल. काय पाप करेल म्या? एका पोरानं तो आता सिगरेट पिलती. तो त्याच्या घरी नाव सांगितलं होतं. हा त्या पोराला वाईट व्यसन लागून म्हणून सांगितलं होतं. अरे पण तू दारू न मेला ना. तुला बी तर वाईट व्यसन होतं. त्या पोराच्या घरच्यानं किती मारलं त्याला. एवढ्या गोष्टीमुळे मला नरकात पाठवता का? तो अजूक लय पाप करेल. आता कोणतं पाप करेल म्या? तो किती पोराचे लग्न मोडले. कोणाचं लग्न मोडलं म्या? चला पुढचं कोण आहे? हो मला भूक लागली खायला आहे का काही? तो या घरचे 13 वेळेला जे तुला खायला ठेवन तेच तुला खायला भेटन. ते बी कावळ्यानं खाल्लं तेव्हा ते तो पोटात येईन. ओ माझ्या पोटात काहीतरी आलं पण असा घाण वाशूर आला आणि पोट दुखू राहिलं. तो या गावातली स्मशानभूमी हागणदारी ते का? हा बरोबर आहे. मग कावळ्यानं दुसरंच काहीतरी खाल्लं वाटतं. मला स्वर्गात पाठव सांग का नरकात? नरकात. अहो पण मी काय पाप करेल? तू मटण खा जाय. अहो मी सोमवारी गुरुवारी चतुर्थीला मटण खात नव्हतो. म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होत नव्हता का? मंगळवारी बुधवारी. अहो मी उपास बी धरत आहे. 2 किलो साबुदाणा खाऊन उपास पावन नसतो देवाला. मला कायची सजा भेटेल हो नरकात? तुले उलट लटकून तो मुंडकं गरम पाण्यात उकळ नाही. ओ मी लय नाजूक आहे. मला थोडी हलकी सजा द्या. बर तो कातड सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो. ओ काही घेऊन सजा माफ नाही होणार का? चल तो सारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला. पैशाच्या जोरावर गरीबाचा फायदा उचलता तुम्ही. इथे पैशानी कर्म चालते. पुढचं कोण आहे? मी. तुला स्वर्गात जायचंय का नरकात? स्वर्गात. तू काही चांगले काम करेल का? हो मी काही बी चांगलं करायला गेलो की उलटच होता मग ऐकून. उलट म्हणजे एकदा मी भिकाऱ्याला 100 रुपये दिले तर त्या भिकाऱ्याने त्या पैशाची दारू पिली. तो अभि आयुष्यातले पाप करेल. तुला बी नरकातच जाणं. हो लहान लहान हो आम्ही म्हणलं का नरकात पाठवू? कशाला लहान तुम्ही? शिक्षणाच्या नावाखाली माया बापाला फसवलं तुम्ही. बाहेर शिकायला गेले आणि तिकडेच आयुष केली. तुम्हाला तर नरकातच जाणं. जशी तुमची इच्छा. तुला कुठे जाणार रे? मामा मित्र जिथं जाईन तिथं. तुला स्वर्गात नाही जायचं का? माया मित्र सोडून मग मनी लागत दुसरीकडे. बर जाय मग नरकात. हो हिशोबवाले काका एक सांगणं होतं तुम्हाला. बोंबल. पृथ्वीवर ना लय भेदभाव होतो. कस काय? माया भावाच्या लग्नात त्याच्या साल्याला त्याचे बुट चोरले तर साल्याला पैसे भेटले आणि मी नवरीची पोत चोरली तर मला जलात टाकलं. असं कहून? त्यानंतर तुला जलात टाकलं होतं. मी तुला गरम तेलात टाकतो थांब. बाबा चाला हो. सगळ्यात आधी तुम्हाला गरम तेलात तळायचं आहे. मी का पापड आहे का तेलात तळाला? तुमच्या पापाची सजा तुम्हाला देणं पडेल ना. अहो म्हाताऱ्या माणसावर जशी दया करा. दया घ्या काही नाही. चला व्हा कडईत. मेलो रे वाचव रे. मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे. जिंदगीत डबल कोणत्या बैल फुलनी देणार रे बापा. काढा रे मला खाली. गळे का काढू? घेतो तुम्हाला खाली. ए ढेबर पोट्या चाल आता तो नंबर आहे. वाचव रे. पायाचा लेग पीस झाला रे. पुढच्या जन्मात लय पुण्य करीन मी. येऊ नको घेतो तुला खाली थांब. सस्ता डोनाल्ड ड्रम. चला तो नंबर.